विशेष उल्लेख. सभापती महोदय, वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीतील विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत उच्चभ्रू लोकवस्ती आणि अत्यंत गरीब अशा झोपडपट्टीतील नागरिकांचे वास्तव्य असलेल्या वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर नगर स्मशानभूमीची रणकथा मात्र कायम आहे. या स्मशानभूमीचे सुमारे 1.5 वर्षापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलेले आहे, मात्र स्मशानभूमीतील समस्यांचे निराकरण झालेले नाही. या स्मशानभूमीतील पीएनजीवर चालणाऱ्या 4ही शववाहिन्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. शरणावरील केवळ 3च वाहिन्या असून त्यावर मोठा ताण येत आहे. नवीन 3 लाकडी वाहिन्या तयार करण्याचा आराखडा गिरणी कामगारांना मुंबई बाहेर न पाठवता मुंबईतील दुसरं आहे. आता पटलावर ठेवायचं का? हे पटलावर ठेवा, वाचतो दुसरं. तुम्ही सांगाल तसे काय करू? कंटिन्यू करू? तुमचा 6 तारखेचा होता आणि आपण आता कंटिन्यू करतो. हा ठीक आहे. शेवटचा पॅरा घेतो. वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीतील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, या विशेष उल्लेखाद्वारे आपणास विनंती आहे. दुसरा घेऊ, गिरणी कामगार. धन्यवाद. गिरणी कामगारांना मुंबई बाहेर न पाठवता मुंबईतील एनटीसी महामंडळाच्या अखत्यारीतील गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्याबाबत गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाच प्राप्त जमिनीवर म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या 13,453 व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राप्त 2,417 असे एकूण 15,870 घरकुलांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात आलेले आहे. म्हाडा व कामगार विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1,13,000 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. मुंबईत स्वान मिल, अपोलो मिल, एल्फिस्टन मिल अशा बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर कामगारांना घरे देण्यात आलेली आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा शिल्लक नसल्याने दिनांक 15 मार्च 2024 रोजी शासन निर्णयात नमूद केलेले आहे. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो गिरणी कामगारांना मुंबई बाहेर शेलू येथील 30,000, वांगणी येथे 51,000 घरे देण्याचे प्रस्तावित आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो गिरणी कामगारांना मुंबई बाहेर फेकले जाणार आहेत. मुंबईत एनटीसीच्या 24 गिरण्यांपैकी 11 गिरण्यांकडून कामगारांना घरांसाठी जागा मिळालेली नाही. संबंधित गिरण्यांच्या ताब्यात सुमारे 121 एकर जमीन आहे. सदर गिरण्या बंद असल्या तरी कामगार आयुक्तांनी संबंधित गिरण्यांकडे नो इश्यू प्रमाणपत्र नसल्याने 15O खाली गिरण्या बंद करण्यास परवानगी दिलेली नाही, अशी सबब देत त्या गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा देणे त्यांनी टाळलेले आहे. यास्तव गिरणी कामगारांना मुंबई बाहेर न पाठवता मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या अखत्यारीतील गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कामगारांसाठी घरे उभारण्यात यावी, ही या विशेष उल्लेखाद्वारे आपणास सूचना आहे. धन्यवाद. मिलिंद नार्वेकर.